राम नाम चालीसा घेऊन पुण्यातील एक संस्था मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले आहे। आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। आपण राम नाम चालीसा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलात, काय सांगाल? श्री नवनाथ महाराजांचं वास्तव्य असलेलं हे श्री नवनाथ सत्वतीर्थ पुणे येथे स्थापित आहे आणि या देवस्थानाकडून लोकार्पण गेली 2 वर्ष आम्ही रामनाम महाराजांचे नावाचं महत्त्व सांगणारी, नावाचं महात्म्य सांगणारी ही चालीसा लोकांपर्यंत भेट स्वरूपात ही पोहोचवतो। आज याला स्थान आम्हाला मिळालं जे अयोध्येत राम मंदिर बनत आहे। त्या मंदिरात ज्या दगडात ते बनते अगदी त्याच दगडामध्ये ही बनवून मार्बलमध्ये ती आज तिथं स्थापन केली जाणार आहे। आणि महाराष्ट्र राज्याकडनं आमच्याकडनं ही भेट चाललेली आहे। तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते आता पूजा केली जाईल आणि आमचा त्या दिशेला प्रवास सुरू होईल। नक्की जी राम नाम चालीसा आहे त्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे? हां, राम नाम चालीसेमध्ये नाम महाराजांचं जे महत्त्व आणि महात्म्य आहे ते सांगितलं गेलेलं आहे। ह्याचं आणखी एक खास गोष्ट अशी की याच्या आधी युगनयुग घडून गेली पण याच्या आधी कधीही याचा निर्माण झालेला नाही। ही पहिली वेळ आहे की ज्या वेळेला याचा निर्माण झालेला आहे। रामनाम महाराजांची चालीसा, रामनाम चालीसा। ही जी चालीसा आहे ती मार्बलने देखील बनवता आलेली आहे, त्याबाबत काय सांगाल? हे त्या मंदिराची जशी मंदिराला साजेसं, राम दरबाराला साजेसं असावं त्या पद्धतीत ती बनलेली आहे। त्यासाठी त्या ह्याच्यात बनवलेली आहे। साधारण किती दिवस वगैरे लागले हे बनवायला? आम्हाला 15 दिवसाचा कालावधी लागला याला। आता आपण अयोध्येत जाणार आहे तर आपण कसं जाणार आहे त्याबाबत काय सांगाल? ही आमची वाहनं आहेत। आम्ही एकूण 27 लोक आहोत आणि आमची वाहनं ऑलरेडी 3 वाहनं पुढं आमच्या सामानाचे पुढं गेलेले आहेत आणि आम्ही काही वाहनं इकडं आलोय जे आमच्या संस्थेचे संचालक आम्ही सगळे लोक आहोत। आपल्यासोबत अजून काही जण आहेत ते देखील चाललेले आहेत, आपण देखील चाललेला आहेत राम नाम चालीसा घेऊन, काय सांगाल? आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला हे माध्यम बनलोय आम्ही हे सगळं घेऊन जाण्यासाठी आणि ह्या सगळ्या याचं शब्दात मांडता येणार नाही अशी ही भावना आहे माझी की रामनाम चालीसा हे आजपर्यंत तुम्ही जर गुगलवर जरी सर्च केलं तर तुम्हाला कुठेही रामनाम चालीसा असं काही सर्च होणार नाही। हे अस्तित्वातच नाही आहे। हे सर्व म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी हे रामनाम चालीसा असं बनलेली आहे आणि ती आम्ही घेऊन चाललोय आणि अयोध्येला तिथे आम्हाला स्थान मिळणार आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे। नाही, आपल्याला अयोध्येला पण चालला तर किती दिवसाचा हा प्रवास असणार आहे? आता हा पुढचा 6 दिवसाचा प्रवास आहे आमचा। अयोध्येला आम्ही आज रात्रीच निघणार आहोत। माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना भेटून त्यांच्या हस्ते पूजा करून नंतर मग आम्ही तुरंत रवाना होतोय। धन्यवाद। आपण पाहू शकतो की राम नाम चालीसा घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याची विधिवत पूजा करून ही अयोध्येसाठी आम्ही घेऊन जाणार आहोत, अशी प्रतिक्रिया येथील संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।